सुपारी प्रकरणात धनंजय मुंडेंवर कारवाई केली नाही तर महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार, मुंडे आणि फडणवीसांमध्ये भेट। सुपारी प्रकरणात क्लीन चिट मिळण्यासाठी धनंजय मुंडे यांनी फडणवीस आणि अजित पवारांचे पाय धरले। घातपाताची सुपारी दिली तरी मुंडेंना चौकशीसाठी बोलावलं जात नाही, जरांगेंचा आरोप। मी माझ्या मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण। शिंदेंचे शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। शिंदेंचे आमदार आमचेच, मग त्यांना भाजपमध्ये घेण्यात अर्थ काय? शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाबाबतच्या दाव्यांवर फडणवीसांचा पलटवार। महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेताच नाही। विरोधी पक्षातील एकाकडेही स्वतंत्रपणे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे पद रिक्त। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अज्ञानी, विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही, भास्कर जाधव संतापले। आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं उत्तर। विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांचं भाष्य। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद कमवा, शिंदेंचा विरोधकांना टोला। स्ट्रॉंगरूम बाहेर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जागता पहारा, कडाक्याच्या थंडीत शेकोट्या पेटवून निगराणी। भडगावात शिंदे सेनेकडून खासगी सुरक्षा रक्षक तैनात, तर गंगाखेडमध्ये दादांच्या राष्ट्रवादीनं स्वतःचा सीसीटीव्ही कॅमेरा बसवला। विधान भवन परिसरात निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची भेट, चव्हाणांना सविस्तर भेटणार, आमच्यात कधीच वाद नव्हता, निलेश राणेंची प्रतिक्रिया। आमदार भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईक यांची विधान भवन परिसरात भेट, भेटीचा आणि ऑपरेशन टायगरचा काही संबंध नाही, सरनाईक यांची माहिती। सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून धमक्या, मुंडेंविरोधात लक्षवेधी मांडणार असल्यानंच धमकीचा कॉल। भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप, कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्षांना पत्र। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सयाजी शिंदे आणि राज ठाकरेंची भेट, तपोवनातील झाडं वाचवण्याबाबत चर्चा, सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। तपोवनातील मोठी झाडं तोडणार नाही, कुणीही राजकारण करू नये, तपोवनातील वृक्षतोडीवरून होणाऱ्या टीकांवर गिरीश महाजन यांचं उत्तर। उच्च जातीचं नाव काय? 8वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रश्नामुळे खळबळ, शिक्षकांकडून संताप व्यक्त, कारवाईची मागणी, संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवला। इंडिगोची आज 224 उड्डाणं रद्द, कंपनीकडून प्रवाशांना 827 कोटी परत, प्रकरण सरकारलाच हाताळू द्या, इंडिगो विमानसेवेच्या गोंधळात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार।